जत जिल्हा सांगली येथे माऊली फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर दिनकर पतंगे यांच्या वतीने जत शहरातील पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने केला सत्कार। जत जिल्हा सांगली येथे माऊली फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर दिनकर पतंगे व माळी सर यांनी जत शहरातील पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार केला। यावेळी जत शहरातील पत्रकार TV1 मराठीचे संपादक मनोहर पवार, जत येथील पत्रकार माननीय प्रकाश करवणेकर, पत्रकार दिनराज वाघमारे, पत्रकार श्री कृष्ण पाटील, पत्रकार श्री मदने, पत्रकार श्री चौकेश आदाटे, पत्रकार मच्छिंद्र बाबर, पत्रकार श्री मदने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। आज आपण सर्व पत्रकार बंधू माननीय दिनकर पतंगे साहेब यांनी बोलवल्याप्रमाणे किंवा त्यांनी आमंत्रित केल्याप्रमाणे तर सर्वांना माझा नमस्कार। आज पत्रकार दिन हा माझ्या दृष्टीनं सन्मान दिन आहे आणि गेले माझ्या माहितीप्रमाणे मी 7-8 वर्ष झाले हा कार्यक्रम घेतोय। अगदी साध्या सिंपल पद्धतीने नैसर्गिकरित्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असा हा कार्यक्रम घेतोय। तर एकच कारण आहे की तुमच्याशी माझं नातं जे आहे ते मला तसंच मजबूत ठेवायचं आहे आणि त्या दृष्टीने मी हा कार्यक्रम नेहमी प्रत्येक वर्षी घेतो की पत्रकाराचं नातं, पत्रकार हा ह्या लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा खांब आहे आणि लोकशाहीला टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व पत्रकारावरती आहे आणि ह्याची जाणीव ठेवून आपण हा जागतिक पत्रकार दिन सर्वांना एकत्र येण्याकरता आणि आपले विचार मांडण्याकरता आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेत राहतो। त्या दृष्टीने आम्ही काल मी कुरकुरीने बोललो होतो घ्यायचं काय, मी ते म्हणले घेऊया करून टाक्या म्हटलं, कारण काय तर जरा वेगळं वातावरण होतं राजकीय दृष्टीचं, म्हणताना म्हटलं बघूया म्हटलं, मग ठीक आहे काय हरकत नाही। तर माऊली फाउंडेशन हे आमचं स्वतःचं केलेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे। 5-6 महिने झाले आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतोय। त्या ठिकाणी वार्ताहर बांधलेला आहे, 100 खुर्च्या तिथं बसलेली आहेत। आता ही जायला ही रोजची म्हणजे मी कार्यक्रम खाली ग्राउंड लेवलवर ठरला आहे। या सभागृहाचं उद्घाटन आणि आदरणीय प्रकाशांना शेंडगे ही सगळं ह्याच्यामध्ये याचं उद्घाटन केलं। या हॉलचं उद्घाटन माळी सरांचे भाऊजे मिरज पंचायत समितीच्या सभापती त्या आणि शिवसेनेचे रावसाहेब जवाहर जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थित तो कार्यक्रम घेतला आणि या हॉलचं उद्घाटन आदरणीय गोपीचंद पळकर आणि डॉक्टर आळले यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेतला। म्हणजे काय उद्देश काय आहे की ह्या ठिकाणी आपल्याशी संपर्क केंद्र असावा, संघटना वगैरे। आता 2-3 परवा आम्ही काय केलं, सुदर्शन क्रिया हा एक कार्यक्रम इथे घेतला। ते महिला होते लहान मोठे म्हणून आम्ही काय केला, तो भारतीय विद्यापीठामध्ये घेतला। सलग 6 दिवसात तो कार्यक्रम घेतला। 6 दिवसामध्ये आम्ही आजचा कोर्स झाला आहे तो, परंतु काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी तो एक 6 दिवसाचा कोर्स घेतला आणि त्याच्यामध्ये मी 6 पैकी 4 दिवस फक्त मला हजर राहता आले, बाकी 2 दिवस राहता आले नाही। तर तो एक आम्ही कार्यक्रम घेतला। असे वेगवेगळे मी उपक्रम आहेत। उद्या ज्याला आम्ही काय केलं, महिलांसाठी एक स्वतंत्र कार्यक्रम ठेवतो या ठिकाणी, हाच योगा एक दिवस इथंच या हॉलमध्ये। हे काय माऊली फाउंडेशनच्या वतीनं आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं नूतन डॉक्टर म्हणून ज्यांचा आपण सत्कार केला ते डॉक्टर दिनकर पतंगे साहेब यांनी जत शहरातील सर्व पत्रकारांचा आज या ठिकाणी डायरी, पेन आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार केलेला आहे। मी जत शहरातील सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी यथोचित आभार मानतो। गेले अनेक वर्षे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हिरिरीने सहभागी असतो। कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। जतच्या कृषी विभागामध्ये जे रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचं काम या तालुक्यामध्ये त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली। जत शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचा सत्कार केलेला आहे। त्यानंतर यल्लादेवीच्या मंदिरामध्ये अनेक ठिकाणी दर अमावस्येला लोकांना जेवण देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। कोरोनामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। योगामध्ये काम केलेलं आहे, सामाजिक उपक्रम राबवलेला आहे। लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून सुद्धा जवळजवळ 2 ते 3 वर्षे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। लायन्स क्लबच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा चांगल्या व्यक्तींना देण्याचा त्यांचा हातखंडा आहे। लायन्स क्लबमध्ये सुद्धा एक त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नाव आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जत शहर असेल किंवा तालुक्यामध्ये असेल एक सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम या शहरामध्ये राबवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, एवढंच मी आज त्यांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
Press the bell icon on the YouTube app and never miss another update.